प्रशांत आणि सुधीर टोपनर पेअर सलामीवीर खेळपट्टीवर आहे. सलामीची जोडगोली हाडलक गावदेवी पूर्ण. हाडलक रमाकांत इताडकर. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज. पॉवर प्लेचे षटक वासुदेव. चेंडू मात्र डबल मॅन्डेट झाला होता. जोरदार अपील केलेला आहे. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. पहिला चेंडू अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. चेंडू मात्र चांगला फटका आहे. कंट्रोल पुलचा फटका बघायला मिळतो. अलॉंग दी कार्पेट चेंडू जमिनी लगत चाललाय. तो सीमारेषेकडे खराब क्षेत्रक्षम बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट करतोय फलंदाज प्रशांत. खातं खोलतोय. वैयक्तिक धावसंख्या वाढते. धावफलकर 4. केवणी स्पोर्ट्स केवणी संघ देखील इथे दाखल झालेला आहे. मी संघ कर्णधार व पाठीराख्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वासुदेव पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचे षटक आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते. शॉर्ट रनअप. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक 2-2 पाठलाग करताना चेंडू मात्र थांबवण्यामध्ये यश आलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळते रमेश द्वारा. 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकर 5. 6 धावा. 6 धावा. धावफलकर निश्चितच योगेश श्रेष्ठच्या मागे पाहतोय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक पाहतोय. कव्हर पॉइंटला एक पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कल मध्ये हाय जंप मारून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकर 7. हार्डलक परेश भगत. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला फटका आहे. बघूया आपण. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगला झेल घेतलेला. व्हाट अ कॅच. फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे. लागणारा पहिला झटका दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. लाफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम फटका होता. पण काय झेल घेतलेला आहे. अफलातून झेल. उमेश नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन आहे आणि त्याने ओपिनियन मध्ये खूप चांगलं, मी तर म्हणेन चांगली ओपिनियन दिली. त्यांनी सांगितलं की आमच्या पंचक्रोशी मधली सर्वात मोठी स्पर्धा आतापर्यंतची 40+ ची. वासुदेव सज्ज होते. बॉलिंग मार्क वर चांगला फटका खोदून काढलेला आहे. गोलंदाज डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. चौकार. धावसंख्या वाढते. धावफलकर 11. चौकार सुधीर याच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1च धाव मिळेल. फलंदाज सुधीर याला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकर 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. वेलकम सचिव मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे ॲडव्होकेट गिरीश पाटील, आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपणास मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रवीण पाटील आपले देखील हार्दिक स्वागत आहे. वैभव आपले देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत.
12 धावा, एक चांगली टोटल धावपलकावर बघायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये बघूया किती धावांपर्यंत मजल मारते दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघ. दोन्ही संघांवर आपण जर नजर टाकली, दोन्ही संघ कंप्लीट टीम आहेत. चांगली फाईट, चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळाली या दोन संघांमध्ये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर गोपाल. क्रिकेटची रंगत, पाहुण्यांच्या संगत आणि कित्येक मान्यवर पाहतो आपण व्यासपीठावर या स्पर्धेची मजा घेताना. गोपाल सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज सुधीर. खेळतोय आतापर्यंत 8 धावांवर जोरदार अपील केला होता तिथे, पण उत्साह बघायला मिळाला. आत्मविश्वास कमी होता तिथे. लेग बायचा इशारा येते पंचांचा. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 13, एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळलेला आहे जमिनीलगत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कार्पेटच्या सहाऱ्याने फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक हरेश होता तिथे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 15. एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर दिलेला आहे. पुन्हा एकदा गोपाल सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर चेंडूला हुक केलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज उमेश. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 17. गोपाल सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्झॅक्टली तिथे काय घडलंय, जोरदार अपील केला होता. फटका खेळताना फलंदाज तिथे स्लिप झाला होता निश्चितच. आणि आपण बघितलं तर चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. वेगवान चेंडू टाकला होता. वेगाने चकित केला होता फलंदाजाला. पुढे येऊन चेंडूला चिप केलेला आहे. स्ट्रेट फटका डाऊन दी ग्राउंड. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. खराब क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा घेतलेला आहे. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 20. गोपाल सज्ज होते. बॉलिंग मार्कवर चांगला फटका आहे. बघूया आपण क्षेत्ररक्षक हरेश दक्ष आहे तिथे. झेलाचा स्वागत करतोय. फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे ती सुधीर याची. नवीन फलंदाज हेमंत आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळी संपुष्टात आली होती. आपण बघितलं सुधीर देखील बाद झालेला आहे. आपल्या संघासाठी त्याने 8 धावांचं योगदान दिलं होतं. दोन
2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 20. येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. बघूया या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी तन मन धन अर्पित केले आहे. कुमार शंकर गोराटकर यांच्याकडून कूलर आहे. मनोज काठे यांच्याकडून कूलर, राजेश भोईर यांच्याकडून कूलर आहे. विजय पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य, सतीश पटोली यांच्याकडून ट्रॉफी, राकेश केने यांच्याकडून कलिंगड, त्यानंतर उमेश गोराटकर यांच्याकडून खास योगदान आले तांदूळ दिलेले त्या स्पर्धेसाठी. त्यानंतर प्रवीण मडवी यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलेले आहे. त्यांचा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेले आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजगती हेमंत 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावबलकावर 22. नंदकुमार बाबरे, त्यानंतर द्वारकानाथ भालेकर, दिगंबर पाटील, साई प्रेम, राजू बाबरे, नारायण पाटील. चेंडू मात्र जातोय डॉट. धावसंख्या कायम आहे. धावबलकावर 22. हरेश, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय हरेश. याला कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलेलं नाही. आणि आता मात्र हेमंत धावांसाठी स्ट्रगल करताना खेळपट्टीवर. हेमंत खास मोठ्या पटक्यांसाठी माहीर असलेला फलंदाज आहे. जाणला जातोय मोठ्या पटक्यांसाठी. धावसंख्या थांबलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे हरेशच्या रूपामध्ये. राईट आर्मवरती विकेट. चेंडू मात्र वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्वेअर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते. धावबलकर 23. हरेश, चेंडू शॉर्ट ऑन पुल केलेले. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावबलकावर 25. पण प्रशंसा करावी लागेल हरेश याची. चांगली गोलंदाजी करताना तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. निर्धाव चेंडूची समाप्ती. टिचून गोलंदाजी करताना पाहतोय आपण हरेश याला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केले होते. वासुदेव याने 1 गडी बाद केला. गोपाल याने धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेले आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण. क्विक थ्रो केलेला आहे. धावबादची संधी आहे. फलंदाज धावचीत बाद होते उमेश. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा धावपलकावर. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आम्हाला नारायण पाटील, विनोद पाटील, संदीप नांदुरकर, त्यानंतर प्रवीण भोईर, संतोष पटोली, संतोष गोराटकर, संजय पाटील, नितीन भोईर, भावेश पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, अजय जोशी, धनाजी गोराटकर, कैलास गोराटकर, विश्वनाथ घरत, नितीन नांदुरकर, अच्युत नांदुरकर, पोलीस पाटील आहेत, नरेंद्र गोराटकर, अतुल गोराटकर, स्वर्गीय विठाबाई नांदुरकर यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश नांदुरकर यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलेले आहे. विकी भोईर, विनोद चौधरी पूर्णा, संदीप गोराटकर, ठाकूर भिवंडी, श्रीधर गोराटकर त्यांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आलेले आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज सोपान. चांगली गोलंदाजी केली हरेश याने. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. बघूया आता मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर
सोपान चांगली गोलंदाजी बघायला मिळाली ती स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली संघाच्या तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे। या शेवटच्या षटकामध्ये बघूया जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील। चांगलं लक्ष जर द्यायचं असेल तर ताडाली या संघाला सोपान सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर। सामना करेल फलंदाज निलेश, मधल्या फलीतील एक अष्टपैलू खेळाडू आहे। चांगला फटका खेळलेला आहे, चेंडू मात्र चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे। एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 28। यानंतर जो सामना होणार आहे बादशाह 11 पिंपळगर आणि केवणी स्पोर्ट्स केवणी, आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। चेंडू जाते निर्धाव, वेगाने चेंडू टाकला होता, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे। धावसंख्या कायम आहे धावफलकावर 28। चांगला फटका आहे, चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर। टप टपा टप षटकार। षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 34। निलेशाच्या बॅट मधून निघाला ब्रँडेड सिक्सर। पुन्हा एकदा सोपान खोतून काढलेल्या चेंडूला डाऊन दी ग्राउंड खेळला होता। क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय बघूया, पंचांचा काय इशारा येते ते। फलंदाज मला तर वाटते तिथे बाद झालेला आहे। निश्चितच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना। अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमला हात नको लाव जा। अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमला हात नको लाव जा। मी कामावर कुठे कुठे जाय ना तर माझा मन लागनाय, आलो मी ते रातीला ना जग मला भेटलीस नाही। 35 धावा धावफलकावर पाहतो आपण। दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये निलेश बाद झालेला आहे। वैयक्तिक 9 धावांचे योगदान दिलेलं आपल्या संघासाठी। दुर्दैवीरित्या धावचीत बाद झालेला आहे। महेश येतोय नवीन फलंदाज, सोपान राईट आर्म वरती विकेट। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इस्टियनच्या मागे चांगला झेल, फलंदाज बाद होते हेमंत। बॅटची वरची कडा घेऊन एस्टनच्या मागे श्याम याने चांगला झेल घेतलेला आहे। धावसंख्या धावफलकावर कायम 35। यानंतर जो सामना होईल बादशाह 11 पिंपळगर आणि केवणी स्पोर्ट्स केवणी, महेश आणि रमेशची जोडी खेळपट्टीवर। शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील। सामना करेल फलंदाज महेश। चेंडू मात्र बघूया, चांगला चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह, धावबादची संधी आहे, धावचीत बाद होते, खेळी संपुष्टात आली आहे फलंदाजाची। अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे। 35 धावा धावफलकावर आहेत। 36 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी ताडाली या संघाला। DJ Sajan. अगं बोलती आलू आला पुरे तुया घालवला।
नाणेफेक करण्यासाठी आहे ते दोन्ही संघाचे कॅप्टन केवनी स्पोर्ट्स केवनी आणि बादशाह 11 पिंपलकर. बादशाह 11 पिंपलकर संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. दिनेश जोशी कॅप्टन उपस्थित आहेत. या केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे कॅप्टन या केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी मी विनोद चौधरी साहेबांना विनंती करणार आहे, जे खजिनदार आहेत. राम पाटील आपण देखील यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. जे कॅप्टन आहेत जय बजरंग टेंभवली या संघाचे. आकाश पाटील आपलं टॉस बॉक्स मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम दिनेश जोशी आपलं देखील हार्दिक स्वागत. नाणेफेक नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. काटा असं म्हणणं आहे, काटा झालेला आहे. दोन्ही संघांना स्पेशल कलिंगड राकेश केने यांच्या माध्यमातून एक कलिंगड दिली जात आहेत. मान्यवांना विनंती करते आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. टॉस जिंकलेले बादशाह 11 पिंपलकर संघाचे कॅप्टन दिनेश जोशी, काय निर्णय काय सांगणार? कमी दिवसामध्ये खूप मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे जय बजरंग टेंबिवली या संघाने. जबरदस्त आयोजन आहे टेंभोली संघाचा, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश पाटील नाणेफेक गमावलेले आहे, नो डाऊट तुमचा संघ देखील एक बलाढ्य संघ गणला जातो मास्टर 40+ क्रिकेटमध्ये. फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+. शेवटचा अंतिम प्रश्न, हे जे आयोजन केलेले आहे खूप मोठी स्पर्धा आहे, एक मानाची स्पर्धा आहे टेंभवली गावाची, काय सांगशील आयोजनाविषयी? आयोजन छान आहे आणि आपल्या मास्टर 40मध्ये पहिल्यांदा येऊन जॉईंट होऊन आणि स्पर्धा ठेवल्या त्यांचं मी खरोखर धन्यवाद मानतो. आणि आपल्या मास्टर 40 सर्व संघांना, ज्या संघाने स्पर्धा नाही ठेवल्या त्यांनी आयोजन करा. माझी पण स्पर्धा आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक झालेले आहे. बादशाह 11 पिंपलघर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. मयूर भोईर साहेब इथं व्यासपीठावर आलेले आहेत, त्यांचं हार्दिक आभार आहे. टेंभोलीतील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, सहकारी आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी सर्वांनी स्टेजवरती येऊन आमचा मान वाढवावा अशी विनंती आहे. दरम्यान जो सामना होत आहे आणि या पहिल्या इनिंगमध्ये खांबा संघाने 36 धावांचं टार्गेट ठेवलेलं 4 षटकामध्ये ताडाली संघासाठी 36 धावांचं 4 षटकामध्ये आव्हान ठेवलेलं आहे आणि ते कशा प्रकारे पेलवत आहे की तांबा संघ त्यांना रोखतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण ताडाली संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानावरती उतरलेले आहेत. या 4 षटकामध्ये 36 धावांचं आव्हान जे ठेवलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये जे आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं सर्व टेंभोली करांचं त्यांच्या मनापासून आभारी आहे. राजेंद्रदादा भोईर इथे व्यासपीठावर आलेले आहे, मयूरदादा भोईर व्यासपीठावर आहेत,
इतर मान्यवरांनी सुद्धा व्यासपीठावर यावं आणि आणि वैभव पाटील आणि प्रवीण पाटील हे सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत केवणी संघाचे. मयूर भोईर यांच्याकडे 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. कमिटी त्यांचे आभारी आहे. दरम्यान किशोर वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतात. सामना करेल तो फलंदाज संदीप आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते धनंजय. या 4 षटकामध्ये 36 धावा काढायच्या आहेत. त्या ताडाले संघाच्या दोन्ही सलामीवीरांना. आणि हे आव्हान कशा प्रकारे पेलवतात, कशा प्रकारे पार पडतात की कांबा संघ त्यांना रोखतोय. दरम्यान पहिलं षटक घेऊन येत आहे. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पॉईंटच्या दिशेने टोलवलेला. एक धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धाव पलून करतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धाव पलून करतो. पहिल्या चेंडूवरती ताडाली संघ आपलं खातं खोलतो. संदीप वैयक्तिक 3 धावेने आणि संघाची धावसंख्या होते 3/3. एक सन्मानजनक स्कोर उभा केलाय कांबा संघाने. 36 धावांचं आव्हान ठेवलं ताडाली संघासाठी. आणि या पहिल्या षटकामध्ये पॉईंटच्या दिशेने ठरवलेला आहे. संदीपच्या बॅटने निघालेला हा पहिला 3 धावांचा फटका. दरम्यान पुढचा चेंडू पाहायला मिळतो. लेग साईडच्या दिशेने ठरवलेला. 1 धाव निघते. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित हा चौकार अडवलेला आहे. आणि त्या क्षेत्ररक्षणाचं नाव काय आम्हाला माहित नाही, परंतु एक प्रशांत याने हा चौकार निश्चित अडवलेला आहे. आणि 1 धाव निघते ताडाली संघाच्या सलामीवीराला. आणि दोन्ही सलामीवीरांनी आतापर्यंत 4 धाव वसूल केल्या 2 चेंडूमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू संदीपसाठी. हो, चांगला चेंडू म्हणता येईल का पंचाचा निर्णय. तो खराब चेंडू आणि वाईट चेंडू संघाची धावसंख्या 1 वाढते. 5 बिनबाद 5. ताडाली संघ 36 धावांचं आव्हान पेलवतोय. 36 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करतोय की कांबा संघ त्यांना थांबवतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारण दोन्ही तुल्यबल संघ आहेत आणि सामना रंजक ठरणार आहे नक्कीच आहे. किशोर याच्या 2 चेंडूमध्ये मला वाटतं आतापर्यंत 5 धाव वसूल केले ताडाच्या दोन्ही सलामीवीरांनी. आणि लेग साईडच्या दिशेने टोललेलं आहे. तिथं क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेला आहे आणि 2 धाव दरम्यान पलून काढलेले आहेत. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7 होते. चांगला झेल होता, घ्यायला हवा होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात ते चेंडू सामावलेला नाहीये. दरम्यान एक 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. किशोर त्याचा पुढचा चेंडू संदीपसाठी. अप्रतिम चेंडू ऑनसाईडच्या दिशेने टोललेला आहे. 1 धाव निघते. हेमंत तिकडे आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होताना 1 धाव पलून काढण्यात यशस्वी होतोय दोन्ही सलामीवीर. आणि संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावतोय 8. बिनबाद 8. ताडाली संघ 36 धावांचं आव्हान पेलवताना बिनबाद 8 धावा वसूल करतो या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दरम्यान किशोर याचा पुढचा चेंडू सामना करेल तो फलंदाज. आणि चेंडू उडालेला हवेमध्ये. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. झेल भले सोडला असेल पण 40+ क्षेत्ररक्षकाला एक चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि 1 धाव दरम्यान पलून काढलेली आहे. संघाची धावसंख्या 1 वाढते 9. बिनबाद 9. दरम्यान ओके अंपायरने स्वतः विचारलेलं आहे. चांगली कमिटमेंट आहे. चांगलं टीममेट आहे सर्व संघाचे इथे आणि चांगल्या प्रकारे इथे आयोजन सुद्धा आहे. दरम्यान किशोरचा पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि बाद. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या हातात. पहिला आदरा बसतो ते ताडाली संघाला. संदीपच्या रूपाने संघाची धावसंख्या आहे 9. 1/9.
गडी बाद 9 धावा ताडाले संघाच्या. 36 धावांचं आव्हान पेलवत असताना संदीप बाद होतोय. तो वैयक्तिक 6 धावसंख्य संदीप बाद होऊन तंबूत परततोय. संघाला पहिला आदरा भरतो संदीपच्या रूपाने. पहिला झटका भरतो संदीपच्या रूपाने ताडाली संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो गोपाल आणि धनंजय आणि गोपाल ही जोडी मैदानावरती होती आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो संतोष होतोय वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे दुसरं षटक घेऊन. आणि या षटकामध्ये काय घडामोडी होतील किंवा कशा प्रकारे आव्हान पार पडतो तांबा संघ हेही पाहणं रंजक राहणार आहे. कारण एक गडी बाद 9 आणि धनंजय आणि गोपाळ ही जोडी मैदानावरती. दरम्यान संतोषाचा पहिला चेंडू सामना करणार तो धनंजय. पॉईंट एक थर्डमॅनच्या दिशेने एक कव्हर एक एक्स्ट्रा कव्हरच्या समान मिड ऑफ फलंदाज क्षेत्ररक्षक. दरम्यान धनंजय त्याचा चांगला फटका आहे. झेल उडालेला आहे आणि धनंजय बाद होतोय. पहिला चेंडूवरती संतोषाला यश मिळतोय. दुसरा आदरा बसतोय. दुसरा गडी बाद होतोय ताडाली संघाचा. ताडाली संघाचा हा दुसरा गडी बाद होतो. 9 या धावसंख्येवर संतोषला मिळतो पहिलं यश. आणि धनंजय बाद होतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. आणि 2 या धावसंख्येनंतर त्याची जागा भरून काढण्यात जात आहे तो हरेश याला आपलं खातं खोलायचं गोपाल याला. आणि 2 गडी बाद 9 ताडाली संघ 36 धावांचं आव्हान पार करत असताना 2 गडी बाद होत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर यश मिळतं संतोषाला. दरम्यान सामना करेल तो गोपाल संतोष याचा. ऑप्टमच्या बाहेर चेंडू बॅटची कडा घेते आणि गडी बाद होतोय. तिसरा आदरा बसतोय. संतोषाला दुसरं यश मिळतोय आणि या दुसऱ्या यशाने कांबा संघाला थोडं मॅचमध्ये आणतोय. कारण पहिल्या षटकात 9 धावा गेलेल्या होत्या आणि 36 धावांचं एक माफक आव्हान आहे आणि ते पार करताना ताडाली संघाला अडचणी आणतोय तो संतोष. दरम्यान तिसरा आदरा बसतोय तो ताडाली संघाला गोपालच्या रूपानं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज आहे सुनील आणि हरेश ही मैदानावरती यांना दोघांना आपलं खातं खोलत आहे. 2 आणि हॅट्रिक करतोय आहे तो संतोष. पुन्हा ऑप्टमच्या बाहेर चेंडू. पुन्हा चांगला चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू. आणि ताडाली संघ आता निश्चित थोडं अडचणीत आहे कारण त्याचे 3 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. संतोषाने 3 चेंडूवरती 2 गडी बाद करून 1 चेंडू निर्धाव टाकलेला आहे आणि एक अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. संतोष याचा पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर. पुन्हा निर्धाव चेंडू आणि 4 चेंडूवर 1 ही धाव न देता 2 गडी बाद करण्यास यश मिळालं. आणि या यशाने ताडाली संघ अडचणी देतोय कारण ताडाली संघाच्या आत्तापर्यंत 9 धावा झालेल्या आहेत. त्यांचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि एक रोमांचक सामना पाहायला मिळतो का ते पाहायचं आहे. दरम्यान संतोषाचा पुढचा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि 1 धाव निघते. एका धाव्यात समाधान मानवतो दोन्ही फलंदाजांना. हरीशाने आपलं खातं खोललेलं 1ने संघाची धावसंख्या 1ने वाढवते 10. 3 गडी बाद 10. आपल्या 5 चेंडूवर वरती मला वाटतं 2 गडी बाद करून 1 धाव दिलेले आहे आणि या
स्पर्धेमध्ये मला वाटतं हा रोमांचक सामना नक्कीच होणार. त्यामुळे सामना करेल तो सुनील. हरेश सामना करेल संतोषाचा आणि पॉईंटच्या दिशेने टोललेलं एक धाव निघते आणि एकाच धावेजवळ समाधान मानायला लागतं हरेशाला. हरेश आपलं खातं कोरतोय. संतोषाच्या गोलंदाजीवर षटक संपलेलं आहे आणि 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 11 आणि 2 षटकामध्ये स्कोरर आपल्याला कळवतील किती धावांची गरज आहे ते ताडाली संघाला. 25 धावा काढायचे आहेत. DJ Red in the mix. अग हेमा माझ्या प्रेमा ए तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही दरम्यान हेमंत येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे 30 षटक घेऊन आणि सामना करेल तो सुनील आणि 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे ती ताडाली संघाला. हरेश आहे स्ट्राईकला सामना करेल हेमंत याचा. अप्रतिम चेंडू म्हणता येईल का? चांगला सरळ ठेवलेला. एक धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धाव पळून काढण्याची मला वाटतं धावबादची संधी होती तिथे, परंतु दरम्यान हरेश आणि सुनील याने 2 धाव पळून काढण्याचे यश मिळवलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 13 आणि 11 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान हेमंत यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धाव वसूल केलेला आहे ते हरेश याने. 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू. ताडाली संघासाठी चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या मिडावांच्या दिशेने टोललेला. एक धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सलाम क्षेत्ररक्षण संतोषाच्याकडनं आणि या नक्की हा चौकार दिलासा देईल तो ताडाली संघाला आणि एक पराभवाच्या छायेत ओढवेल तो तांबा संघाला. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 17. 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान या चेंडूवर चौकार येऊन ताडाली संघ थोडं मॅचमध्ये येतोय असं वाटतंय, कारण संघाची धावसंख्या होते ती 17. अप्रतिम चेंडू म्हणता येईल. गडी बाद होऊ शकतो. धाव बाद आणि बाद होतोय. फलंदाज चौथा आदरा बसतोय. चौथा झटका बसतोय ताडाली संघाला सुनीलच्या रूपाने. धाव बाद होतोय. संघाची धावसंख्या 17. दरम्यान सुनीलच्या रूपाने चौथा आदरा बसतोय ताडाली संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो योगेश. धावसंख्या स्थिर आहे 17. 4 गडी बाद 17. ताडाली संघ हेमंतच्या या षटकामध्ये एक धाव बाद, एक 2 धावा आणि मला तर वाटतं एक 4 धावा आलेल्या आहेत. एकूण अशा 7 आलेल्या आहेत का? हो नक्कीच 6 धावा आलेल्या आहेत. दरम्यान हेमंतचा पुढचा चेंडू आणि पायचीचा अपील होतोय. पंच नाकारतायत आणि एक धाव निघते. दरम्यान 22च्या रुपयाने लेग 22च्या रुपयाने मला वाटतं. दरम्यान एक 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे आणि सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज योगेश.
योगेश आणि हरेश का हरेश ही जोडी मैदानात आहे. दरम्यान हेमंत एक चौकार निश्चिताची गोलंदाजीवर आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू तुमच्या बाहेर जातो पण कलतात खराब चेंडू वाईट चेंडू आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 19. 17 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूमध्ये 17 धावा. ताडाली संघ रोमांचक असा सामना होतोय. 4 गडी बाद झाले ताडाल संघाचे. अप्रतिम चेंडू फसवा चेंडू म्हणता येईल. एक स्लोवर टाकतोय एक फास्टर डिलिव्हरी टाकतोय आणि या फसव्या गोलंदाजीवर फलंदाजाला काही धावा काढता येत नाही. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आणखी. दरम्यान हेमान पुन्हा फास्टर रन होतो. लेक्सरच्या डिझाईन टोललेलं एक धाव निघते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि मला तर संधी सोडलेली आहे आणि 2 धाव पळून काढतोय ते ताडा संघाचे दोन्ही फलंदाज हरेश आणि योगेश. संघाची धावसंख्या होती ती 21. 4 गडी बाद 21 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 17 धावांची आवश्यकता आणि या 2 धावा काढल्या होत्या आणि 15 धावा शेवटच्या 6 चेंडूने ताडाली संघाला काढायचे आहेत. आता ताडाली संघ या 15 धावा काढतोय कांबा संघ त्यांना रोखतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे. बादशाह 11 पिंपलास आणि केवनी स्पोर्ट केवनी पुढचा होणारा सामना आहे आणि जेही संघ इथे आहेत त्यांनी जेवण करून घ्यावे. दरम्यान दरम्यान 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी येत आहे तो गोलंदाज निलेश. दरम्यान दोन्ही फलंदाज तिथे आहेत हरेश आणि योगेश. 6 चेंडू 15 धावा. निलेश लेफ्टच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा खराब चेंडू म्हणतो इशारा येतोय आणि एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 22. दरम्यान एक चांगला फटका येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धाव पूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या वाढते 24. 4 गडी बाद 24. आत्ताही मला वाटतं 5 चेंडूमध्ये का 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने ताडाली संघाला या चेस कराव्या लागतील आणि कांबा संघ त्याला चेस करून देतोय की ताडाली संघ त्या चेस करतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे. दरम्यान निलेश याचा पुढचा चेंडू सामना करेल हरेश आणि उंच असा टोललेला आहे आणि निश्चित अप्रतिमाचा फटका षटकार. हरेशाच्या बॅटने आलेला षटकार आणि त्या षटकाराने तांबा संघाला अडचणीत आणतोय हरेश. संघाची धावसंख्या होते ती 28. धावा झालेल्या सॉरी
30 धावा झाल्या. 7 धावांची आवश्यकता आहे. ती 6 धावांचीच ना, 6 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान निलेश पुढचा चेंडू उंच असा टोलवलेला आहे, झेल उडालेला आहे, हेमंत त्याच्या खाली आहे आणि बाद होतोय. चांगला फलंदाज बाद होतो ताडाली संघाचा. मला तो कर्णधार होता आणि हा 5वा आजरा बसतोय का, 5वा गडी बाद होतो. चांगला ताडाली संघाला चांगल्या सुस्थितीत नेलेला होता हरेशाने, स्वतः कर्णधाराने मला तर वाटतं. आणि या आत्ता या चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम झेल. या झेलने खांबा संघाला, एक षटकाराने हरेशने ताडाल संघाला इन केला होता मॅच मध्ये. आता हेमंत्याने या झेलने इन केलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा मला वाटतं उंच टोलवला आहे, तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि बाद. अप्रतिम फटका होता. निश्चित चांगला झेल पकडलेला आहे त्या क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा खांबा संघ इन होतो या स्पर्धेमध्ये. मला वाटतं आता काय निकाल लागतो, कारण 2 चेंडू आहेत, 6 धावांची आवश्यकता आहे. वापसी करतोय खांबा संघ, निश्चित वापसी करतोय. परंतु आत्ताही एक चान्स आहे ते ताडाली संघाला, कारण 6 धावा 1 षटकाची आवश्यकता आहे. आणि त्यांचे फलंदाजाचं सत्यवान आणि सोपान स्ट्राईकला आहेत ते सत्यवान. 2 चेंडूमध्ये 6 धावा काढतोय का की निलेश हा त्याला रोखतोय, हे पाहणं रंजक ठरणार आहे. आणि निश्चितच हॅट्रिक वरती आहे निलेश, कारण 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाले. दरम्यान सत्यवान निलेशाचा सामना करेल. अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. आत्ता 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अप्रतिम चेंडू. ताडाली संघ त्याचे दोन्ही फलंदाज, एक तगडे फलंदाज तिथे असताना आत्ता काय करतात ते पाहणं रंजक ठरणार आहे. 1 चेंडू 6 धावा. मी निश्चित म्हटलं होतं की रंजक होणार आहे सामना. मी पहिल्यापासून म्हणतोय की हा सामना रंजक होणार. 1 चेंडू 6 धावा. निलेश चांगला चेंडू आणि तांबा संघ विजय होतोय. बॅड लक ताडाली संघ. दरम्यान अभिनंदन. जेवण करून घ्या.